कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा। शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाड्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेजमध्ये मनोज गिरमे हा इसम 4 चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरिता पाठवले। त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अंमलदार पाठवून पंचासमक्ष छापा टाकून 2-4 चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 19 घरगुती गॅस टाक्या तसेच 2 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत। तसेच मनोज चंद्रकांत गिरमे वय वर्ष 43 राहणार खडकी रोड तालुका कोपरगाव आणि अल्ताफ बाबू शेख वय वर्ष 48 राहणार मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपींच्या ताब्यातून 4 चाकी वाहने, गॅस टाक्या, मशीन अशा एकूण 4,66,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3(7) आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करण्याचे धाबे दणाणले आहे। सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर स्वाती भोरप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे, इरफान शेख, अशोक शिंदे, श्याम जाधव, गणेश काकडे, तावरे, ज्ञानेश्वर गारगुंडे यांनी केली आहे। आज दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील साई गंगा मोटर गॅरेज या ठिकाणी छापा टाकून गॅस रिफिलिंग अवैधरित्या करत असलेल्या ठिकाणावरनं एक मारुती व्हॅन, 21 गॅसच्या टाक्या आणि गॅस रिफिलिंग करता वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आलेले आहे। सदर कारवाई करता पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांचे सहाय्य घेण्यात आलेले आहे।